अगदी गावरान चेहरा, कपाळाला टिळा, पेपरमधील मोठ्या मोठ्या पानभर जाहिराती असो किंवा मग बस स्टँड रेल्वे स्टेशन जवळ मोठाले फ्लेक्स असो, अगदी प्रत्येक एखादं दुसऱ्या रिक्षाच्या मागे देखील तुम्हाला हातात माईक घेतलेला प्रसन्न मुद्रेतला एक चेहरा हा कधी ना कधी हमखास दिसला असेल. मोटेगावकर सरांचा RCC कोचिंग क्लास म्हणजेच एम सर गेली अनेक वर्ष गावखेड्यातील असो किंवा मग निम शहरी भागातील असो, डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या पोरापोरींच्या आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यात एकच स्वप्न असायचं, एम सरांच्या RCC क्लासमध्ये आपल्या पोराला पाठवायचंय आणि हमखास डॉक्टर बनवायचं. आपल्या कोचिंगमध्ये आलात म्हणजे 100% डॉक्टर झालाच म्हणून सांगून पद्धतशीरपणे मोटेगावकर पालकांना गंडवायचा. परीक्षेच्या काही दिवस आधी नीट सारख्या पात्रता परीक्षांच्या प्रश्नपत्रिका मिळवून गेस पेपरच्या नावाखाली क्लासच्या पोरांना द्यायचा आणि मग परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवून त्याच पोरांचे फोटो पेपरात छापून आपल्या कोचिंगची पब्लिसिटी करायचा. हा धंदा गेल्या अनेक वर्षांपासून मोटेगावकरनं सुरू ठेवला होता. पण आता मोटेगावकरच्या RCCची भिंत पूर्णपणे ढासळली. पोरांच्या करिअरशी खेळणाऱ्या या मोटेगावकरच्या नाड्या पोलिसांनी आवळल्या असल्या तरी त्यांच्या क्लासमध्ये आधीच ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांचं काय होणार, हा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे. नीट UG पेपर फुटी प्रकरणामध्ये CBIनं लातूरचा दिवटा रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस म्हणजेच RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर, ज्याला लोक एम सर म्हणूनही ओळखतात, त्याला अटक केली आहे. CBIच्या तपासात मोटेगावकर हा या पेपर फुटीचा आंतरराज्य संघटित टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. CBIनं रविवारी मोटेगावकर याच्या लातूर येथील घरावर आणि कोचिंग सेंटरवर छापे टाकले. तपासादरम्यान मोटेगावकरच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरे आढळून आली. 3 मे रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर मोटेगावकरकडे तब्बल 10 दिवस आधी म्हणजेच 23 एप्रिललाच होता. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं हा डेटा डिलीट केला होता, परंतु फॉरेन्सिक तपासाद्वारे CBIने तो डेटा रिकव्हर केला. या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार लातूरच्या दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी हा आहे, जो NTA परीक्षा प्रक्रियेत थेट सामील होता. कुलकर्णीनेच हा पेपर लीक केला होता. कुलकर्णीच्या अटकेनंतर आणि त्याच्या चौकशीतून शिवराज मोटेगावकर याचं नाव समोर आलं. कुलकर्णी हा पूर्वी मोटेगावकरच्या RCC क्लासेसमध्येच केमिस्ट्री शिकवायचा. मोटेगावकरच्या RCC क्लासमध्ये नीट परीक्षेपूर्वी घेतलेल्या मॉक टेस्टमध्ये विचारलेले 42 प्रश्न प्रत्यक्ष नीटच्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले होते. एकाच कोचिंग क्लासच्या गेस्ट पेपरमधील प्रश्न मूळ परीक्षेत येणं अशक्य असल्यानं एका जागरूक पालकानं या विरोधात गोपनीय तक्रार दिली होती. त्यानंतर CBIने आपला तपास मोटेगावकरवरतीच केंद्रित केला. मोटेगावकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानं त्याच्या अडचणीमध्ये अजूनच वाढ झाली, ज्यामध्ये तो विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यात विद्यार्थी तुम्ही दिलेल्या 101 गेस प्रश्नांमधूनच सर्व प्रश्न आल्याचं सांगताना दिसतात. बस या एका व्हिडिओने मोटेगावकरचा अख्खा इमला ढासळला. CBIच्या आरोपानुसार मोटेगावकरने पेपर लीक झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ते प्रश्न हँडरायटन नोटच्या स्वरूपामध्ये दिले होते आणि पुरावे नष्ट करण्यासाठी परीक्षा संपताच विद्यार्थ्यांकडून त्या नोट्स गोळा करून नष्ट केल्या होत्या. CBIच्या तपासात लातूर ते नाशिक, पुणे आणि इतर शहरांमधील पेपरफुटीची लिंक समोर आली आहे. 23 एप्रिलला मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आली होती. 24 ते 27 एप्रिलला हा पेपर इतर आरोपी आणि एजंट्स पर्यंत पोहोचवला गेला. या रॅकेटमध्ये पुण्यातील ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे, तिचा मित्र धनंजय लोखंडे आणि नाशिकचा शुभम खैरनार यांच्या माध्यमातून निवडक विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न उत्तरे पोहोचवण्यात आली होती. तब्बल 11 शहरांमध्ये आपल्या कोचिंग क्लासचं जे आहे ते जाळं विणणाऱ्या मोटेगावकरला या सर्व टोळीचा मुख्य सूत्रधार म्हटलं जातंय. परंतु त्यानं पेपर फुटीचं हे साम्राज्य कसं उभं केलं, त्यामागील मोडस ऑपरेंडी काय होती, याची माहिती घेऊया. मोटेगावकरनी मिळवलेला मूळ पेपर थेट विद्यार्थ्यांना देण्याऐवजी तो RCC क्लासच्या मॉक टेस्ट आणि स्टडी मटेरियलमध्ये ऍड केला जायचा. यामुळे पेपर लीक झाल्याचा थेट संशय कोणालाही येत नव्हता. परीक्षा संपल्यावर आमच्याच क्लासेसचे प्रश्न परीक्षेत आले अशी जाहिरात करून क्लासची ब्रँड व्हॅल्यू आणि कोट्यावधींची उलाढाल वाढवता येईल, हा यामागचा मुख्य हेतू होता. एका प्राध्यापकाने तर मोटेगावकरने स्वप्नात आल्यासारखे काही प्रश्न आधीच प्रेडिक्ट केल्याचा सुद्धा दावा केला होता. 2. डिजिटल पुरावे किंवा छापील प्रश्नपत्रिका पकडली जाण्याची भीती असल्यानं
मोठेगावकरनी लीक झालेल्या मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न शिक्षकांच्या हस्ताक्षरात किंवा विशेष गेस पेपरच्या स्वरूपात निवडक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले होते. 3. तपास यंत्रणांच्या रडारवर येण्यापासून वाचण्यासाठी मोठेगावकरने परीक्षा संपताच विद्यार्थ्यांना दिलेल्या हस्ताक्षरातील सर्व नोट्स आणि साहित्य परत गोळा करून नष्ट केले. तसेच आपल्या मोबाईलमधील मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिकेचा डेटा सुद्धा डिलीट केला. मात्र सीबीआयने फॉरेन्सिक टीमच्या मदतीने त्यांच्या मोबाईलमधून हा डेटा पुन्हा एकदा रिकव्हर केला. 4. मोठेगावकरने स्वतः थेट विद्यार्थ्यांशी आर्थिक व्यवहार न करता आपल्या पंटरच्या माध्यमातून नेटवर्क सांभाळलं. त्यानं NTA संबंधित असलेला प्राध्यापक PB कुलकर्णी याच्याकडून 23 एप्रिल रोजीच पेपर मिळवला होता आणि पुढे तो पुणे, नाशिकमधील एजंट्सकडे सोपवला. या मध्यस्थांमार्फत श्रीमंत पालकांकडून लाखो रुपयांचे डील करून विद्यार्थ्यांपर्यंत कोडवर्ड्स आणि छुप्या पद्धतीने माहिती पोहोचवली जात होती. 5वा मुद्दा. तपासात आणखी एक पैलू समोर आला की मोठेगावकरचा स्वतःचा मुलगा देखील याच वर्षी नीट परीक्षेची तयारी करत होता. मुलाला चांगले गुण मिळवून देण्यासाठी त्यानं मुख्य सूत्रधारांकडून सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आधीच मागवून घेतल्याचं बोललं जातंय. आता या सगळ्या पेपर फुटीचं अजून एक काळं सत्य, कदाचित त्यावर चर्चा झाली नसेल किंवा होणारही नाही. मोठेगावकर सारखे अनेक शिक्षण माफिया आजही देशाच्या कानाकोपऱ्यात असतील, परंतु या माफियांचं अप्रत्यक्षपणे पाठबळ वाढवणाऱ्या आणि आपल्या पोरांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या त्या श्रीमंत पालकांचं काय करायचं? शेवटी मागणी असल्याशिवाय पुरवठा होत नसतो. लाखो रुपये मोजून अशा प्रकारे प्रश्नपत्रिका विकत घेणारे श्रीमंत पालक असल्याशिवाय मोठेगावकर सारखे प्रवृत्ती देखील जन्माला येत नसतात. मुद्द्यावर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.